आज सकाळी एक मी व्हिडिओ पाहिला आणि तो व्हिडिओ पाहून खरंच मन सुन्न झालं. एका शाळेत एक 10वी-11वीचा विद्यार्थी स्वतःच्या शिक्षकाला मारताना दिसला. ज्या शिक्षकांनी त्याला अक्षराची ओळख करून दिली, ज्यांनी त्याला आयुष्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याच शिक्षकावर हात उचलताना पाहून एकच प्रश्न मनात आला, हेच का आपल्या देशाचं भविष्य? आपण नेहमी म्हणतो आजची तरुण पिढी उद्याच्या देशाचं भविष्य आहे. जर हेच भविष्य रागाच्या भरात विवेक हरवत असेल तर, अहंकाराच्या नशेत नात्याची किंमत विसरत असतील तर पुढचा काळ कसा असेल? आजची तरुण पिढी खूप हुशार आहे. मोबाईल, इंटरनेट, तंत्रज्ञान हे सगळं त्यांच्या हातात आहे. पण एक गोष्ट मात्र हळूहळू विसरत चालली आहे, संयम, आदर आणि निर्णय घेण्याची परिपक्वता. आज राग खूप लवकर येत आहे, पण त्याला नियंत्रित करण्याची ताकद खूप कमी होत चालली आहे. पूर्वी शिक्षक म्हणजे गुरु असायचे. गुरु केवळ शिकवणारा नाही तर आयुष्य घडवणारा. पण आज काही ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं आदराचं न राहता संघर्षाचं होत चाललं आहे. मग याला जबाबदार कोण? विद्यार्थी, आई वडील का बदललेला समाज? मान्य आहे, काही बोटावर मोजण्या इतके शिक्षक विकृत प्रवृत्तीचे आहेत. त्यांना त्यांच्या कर्माची फळं भेटलीच पाहिजे. आज घरामध्ये संवाद कमी झाला आहे आणि मोबाईलचा आवाज जास्त झाला आहे. आई वडील व्यस्त आहेत आणि विद्यार्थी इंटरनेटच्या जगात हरवले आहेत. आणि त्याच्यामध्ये हरवत चालली आहे संस्काराची साखळी. जेव्हा मुलांना फक्त यशाची स्पर्धा शिकवली जाते पण माणूसपणाचे धडे दिले जात नाहीत, तेव्हा अशा घटना घडायला सुरुवात होतात. एक शिक्षक जेव्हा वर्गात उभा असतो तर तो फक्त पुस्तक शिकवत नसतो तर देशाचं भविष्य घडवत असतो. जेव्हा हेच भविष्य शिक्षकावर हात उचलत असेल तर फक्त शिक्षकच दुखावला जात नाही तर अख्खा समाज जखमी होतो. आता गरज आहे फक्त विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची नाही तर संस्कार देण्याची, त्यांना सांगण्याची. रागाने कधीच समस्या सुटत नाहीत, आदर दिल्यानेच माणूस मोठा होतो. तर लक्षात ठेवा, देशाचं भविष्य मोठ्या इमारतीमध्ये तयार होत नाही तर ते तयार होतं शाळेच्या वर्गात आणि घराच्या संस्कारामध्ये. जर आज आपण बदललं नाही तर उद्या आपल्यालाच आपल्या भविष्याची भीती वाटेल.